कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये बॅटरी तू पाना दे रे माझ्याकडे। येतो थांब। पुढच्या टायरचा। अरे कुठं गेला? अगं शिवा झालं काय? असं काय? ए भाई तोंड उघडायचं नाही एकाने पण, एकाने तोंड उघडायचं नाही। तुम्ही माझी काय नात ना? अगं हो पण काय झालंय काय? तू चिडली काय? चिडली काय? त्या चंदनने माझ्या बहिणीला फसवलं, लग्न फसवून केलंय आणि तुम्ही त्याला इथे ठेवून घेतलात। अगं आम्हाला बाई आजीने सांगितलं। तिला सांगायचं नाही ठेवता येणार। अरे चंदनने तिला फसवलंय आणि त्याला इथे ठेवून घेताना तुम्ही मला एक फोन नाही केलात। अगं शिवा तू शांत हो आधी आमचं ऐकून घे। कुठे आहे तो? हा कुठे आहे तो? शिवा तो काम शोधायला गेला। त्याचं सगळं सामान बाहेर काढून टाकायचा। तो इथे थांबला नाही पाहिजे। मी आधीच सांगते त्याला हकलून दे। तो तोंडासमोर आला ना माझ्या तो थोबाड फोडून द्यायचं। हे बघ शिवा, तुला जसा राग आला होता तसा आम्हालाही आला होता। मग त्याला इथे का ठेवून घेतलं तुम्ही? अगं त्याचा मॅटर जरा वेगळा आहे। कसला मॅटर? तुम्हाला फसवत असेल तो। हे बघ शिवा, ज्या प्रकारे तो वागलाय ना त्यावरून असं वाटूच शकतं। म्हणजे आम्हाला पण सेम वाटत होतं, पण तसं नाही यार चंदन। मला फक्त 2 मिनिट आम्ही सांगतो तुला। बोल। हे बघ आम्हाला बाई आजीने ठेवायला सांगितलं हे खरं आहे। आणि तुला दिव्याताई माहिती आहे ना कशी आहे ती? ती कशीही असली तरी तिला फसवायचा कुणाला अधिकार नाहीये, कळलं ना? कारण तिने कुणाला फसवलं नाहीये। हो हो तू म्हणतेस ते बरोबर आहे, आम्हाला तसं म्हणायचं नाही, पण दिव्याताई माहिती आहे ना कशी आहे ती, जरा डिमांडिंग आहे। आणि हा काय धुतल्या तांदळातलाय? अगं शिवा मान्य आहे तो चुकलाय, पण अगं चंदन खूप चांगला आहे ग। तो 2 आठवडे इथे राहतोय, आम्ही खूप चांगलं ओळखायला लागलो त्याला। तो खरंच खूप चांगला आहे, तू ऐकून घे प्लीज। कसला चांगला आहे तो? तुम्हीच असं बोललात तर कसं व्हायचं? मला हे काही पटलेलं नाहीये। हे बघ त्याचं सामान ना लवकर बाहेर काढायचं, तो इथे नसला पाहिजे बस। अगं पण शिवा शिवा ऐकून तर घे तू। आला आता जाम लॉचा होणार आहे बघ। भाई कुठे हरवलाय? काही नाही। काही नाही म्हणजे थोबाडावर काहीतरी वेगळंच दिसतंय। सांग ना काय आलंय? जय यार, हे जग किती फसवा आहे ना, लोक किती खोटारड आहेत। तुझा इतक्या दिवसांनी साक्षात्कार झाला, वा वा, अभिनंदन। मस्ती करायच्या मूड मध्ये नाहीये मी। मस्ती नाही करत, मला सांग डिटेल मध्ये काय झालं। उगाच मला असं फिरवून बोलू नको। काय आलंय? याला शिवाबद्दल मी काही सांगू शकत नाही। हो सांगणार आहात का की जाऊ? बघ ना, माणसं एक काहीतरी बोलतात आणि दुसरंच काहीतरी करतात। हे बघ आशू, तू उगाच कसला तरी वेगळाच लोड घेतोय। तुला एक गंमत सांगतो ऐक। फिल्टर हे फक्त सोशल मीडियावर नसतात, तर माणसांच्या आयुष्यातही असतात। माणसं बऱ्याचदा माणसानुसार चेहरे बदलतात, त्यामुळे सवय लावून घ्यायची, याचा लोड नाही घ्यायचा। पण याचा अर्थ मग कोणी येईल आणि आपल्याला चुना लावून जाईल ना। लोकांवर विश्वास कसा ठेवायचा? ए भाई, माणसं आली की ओळखता यायला हवं। हे बघ उदाहरण, सॉरी पण देऊ एक उदाहरण दे की। सॉरी कशाला म्हणतोस? आता म्हणजे तुझ्या पर्सनल आयुष्यातलं म्हणून सांगतो। दिव्या बघ, दिसायला सुंदर आहे, बोलायला इतकी गोड आहे, पण ती कशी वागली तुझ्यासोबत? आणि या उलट शिवाला जेव्हा आपण पहिल्यांदा बघितलं, ती आपल्याला कसं वाटलेलं की भाई कोण आहे, इतकी रावडी राहायला, पण मनाने चांगली आहे की नाही? असंच असतं। जसं शिवाबाबत आपण फसलो तसं होता कामा नये। अरे मांजा, कसं सांगू तुला की तीच सगळ्यात वाईट आहे। तिला ओळखणं ना फार कठीण आहे। काल तर माझा पक्का विश्वास बसलाय, पक्का। आजी, बाई आजी, काय रे बाबा? हे बघा मी काय घेऊन आलं। काय? गुडघे दुखीचं तेल। अरे बाबा कशा? तू काय करतो इथे? त्याला कोणी आणलं इथे? अगं लाज नाही वाटत? तिकडे शिवा सोड त्याला, काय करतेस? हा काय घरात आणि सोडू म्हणतेस? हा काय याचा चेहरा बघ, साधं असल्याचं नाटक करतोय हा। ह्याने फसवलं ना दिव्याला,
आणि तू याला घरात कशी काय घेऊ शकते काय रे? शिवा सोड बरं त्याला. अगं अगं तो माझ्यासाठी तेल घेऊन आलाय गुडघ्यासनी लावायला. दिव्यान एवढं तरी काय आणलं होतं का माझ्यासाठी? हा तो तर तेल घेऊन आला. अगं तो काय म्हणतोय ते ऐकून तर घे. बोल बाबा बोल. काही नाही आजी, ते काम शोधायला बाहेर गेलो होतो तर तिकडे एक माणूस विकत होता आहे. बोलला की गुडघेदुखीसाठी रामबाण उपाय. अरे पण पैसे कशाला खर्च करायचेस? हा कशाला काय आजी, आता सापडलं म्हणून घेऊन आलो. लय दमल्यासारखा वाटतोयस रे. तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. नाही आजी ठीक आहे. काय काम शोधत फिरत होतो ना बाहेर, म्हणून जरा थकलो. काम तर काही मिळालं नाही, पण तुमच्यासाठी हे मिळालं. आणि आजी आता ठरवलं, लबाडी बंद. आता फक्त कष्ट करणार. चंदन अरे तुला काय वाटतंय? हे समज तू केल्यानं आम्ही तुला माफ करू, दिव्या तुला माफ करल असं वाटतंय? नाही आजी, अजिबात नाही. तुम्ही किंवा दिव्याने मला माफ करावं यासाठी मी हे नाही केलं. हे मी स्वतःसाठी करतोय. बस झालं आता. हे खोटं जगणं वगैरे मला नकोय. आणि आजी तुम्ही अगोदरचं सगळं विसरावं असंही मी म्हणत नाहीये. मला फक्त स्वतःच सुधारणा आणायची. आणि समोरच्याने माझ्यावर विश्वास ठेवावा तेवढ्या लायकीचं व्हायचं बस. तुझ्यावर का विश्वास ठेवायचा आम्ही? तू किती चुकलायस, किती खोटं बोललायस तुला माहिती आहे ना? बरोबर आहे शिवा. नाही खरंच नको ठेव विश्वास. पण मी खरंच ही गोष्ट मनापासून बोलतोय. शिवा माझं दिव्यावर खरं प्रेम होतं. आणि मी जे काही केलं ते फक्त तिच्या प्रेमापोटी केलं. पण आता मला कळतंय की या सगळ्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे फक्त एक प्रामाणिक प्रयत्न करतोय मी, बाकी काही नाही. आणि तू पलटलास तर? नाही शिवा, बाकी काही झालं तरी हे कधीच होणार नाही. कारण खोटं जगून बघितलंय मी. ते जग बाहेरून कितीही चकचकीत दिसत असलं तरी शेवटी खोटच आहे. त्यामुळे कुठेही राहीन, कसाही राहीन, पण खरा राहीन. आजी हा किती नाटकं करतोय अगं तू. शिवा हे ना दिव्यान तुझ्या डोसक्यात भरवलं ना काय 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 काय, म्हणून तू असं बरं रागानं बोलतीस त्याच्याशी. तो खरं बोलतोय ग. आणि मला सांग, चूक त्याची एकट्याचीच आहे, दिव्याची नाही? दिव्या काही दूध खोळी होती का, लहान होती? अगं तुला सांगते, आपण साताऱ्याला गेलतो का नाही, तेव्हा वंदीला त्यानं सांगितलं होतं का काय लागलं तर मला कळवा म्हणून. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडं ना 2 दिवस पाणीच आलं नव्हतं, तर कुठनं जाऊन बिचारा पाणी घेऊन येत होता. लय पाणी भरले ग त्यानं. हे बाय, माझा तुझ्यावर काडी मात्र विश्वास नाही. पण आजी बोलतेय ना, म्हणून मी तुला एक चान्स देते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.